अथर्व संतोष दबळे. मी पण अध्यापनाचं काम करतो, पण मी मोठ्या मुलांना शिकवतो. 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना जे नीट सीईटी इंजिनिअरिंग मेडिकलची तयारी करतात, त्यांचं आमचं कोचिंग सेंटर आहे. मला आज इथं आल्याची खूप गरज दोन गोष्टीसाठी वाटलं. एक गोष्ट म्हणजे की आम्ही ऍडमिशनसाठी आमच्या अतुलच्या मुलाच्या आलो होतो. आमचा अतुल म्हणजे सेंटरिंगवर काम करणारा एक प्रामाणिक व्यक्ती आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो मुलाला इथं शिकवण्यासाठी पाठवलेला आहे त्यानं. आम्ही सरांना म्हणत होतो की सर त्याची फीस कमी करा, आणि पवार सर म्हणत होते की सर तुम्ही फीसवर लक्ष देऊ नका, आम्ही काय देतोय बघा. आज अथर्वला मी तो सोडल्यानंतर पहिल्यांदा झालोय. एकदाही आम्ही फोन केलेला नाही की सर कसं चाललंय त्याचं. तर त्या आमच्या विद्यार्थ्याला खोत सरांनी आता गर्दीत बघितल्या पहिलं बोलवून घेतलं, इकडे तुझे पालक कुठं आहे. मग त्याने आमच्याकडे बोट दाखवलं. मी खोत सरांशी 2 मिनिटासाठी बोललो. तर खोत सर म्हणाले, सर पोरगं एवढं ऍक्टिव्ह आहे की वर्गात 10 सूचना दिल्या तर 5 त्याला द्याव्या लागतात आणि 5 राहिलेल्या सगळ्यांना द्यावं. तो एवढा बोलकाय की एखाद्या विषयाशी त्याचा संबंध जरी नसला तरी तो त्या विषयात बोलतोच. मग सरांनी मी तेवढ्यासाठी म्हणलं की आम्हाला ऐकायला म्हणून तुमच्याकडे पाठवलाय. पण अथर्व तिथून येत असताना तिथपर्यंत येईपर्यंत मी त्याची बॉडी लँग्वेज बघत होतो. आतापर्यंत लावण्याचा मोठा माझ्या समोर झालेला आहे, पण ह्या एवढ्या 22 पावलात त्याची बॉडी लँग्वेज, त्याची बसण्याची पद्धत, त्याच्या चेहऱ्यावरचा ग्लो, त्याचा आत्मविश्वास बघून मला खात्री पटली आमच्या अतुलचा इथं त्याला ऍडमिशन घेण्याचा निर्णय एकदम सार्थ आहे. मी 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतोय. आता ह्या ताई जसं म्हणाल्या की बेस चांगला पाहिजे. माझ्याकडं जवळपास 1000 विद्यार्थी शिकतायत जे 11वी-12वीचे. कराडला आणि वेट्याला रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स नावाचं माझं कोचिंग सेंटर आहे, नीटची सीईटीचं. पण त्यामधले 90% विद्यार्थी असे असतात की त्या विद्यार्थ्यांचा बेसच कच्चा असतो. आणि 11वी-12वीच्या कोचिंग सेंटरमध्ये 11वी-12वीची कोचिंगची फी 1 वर्षाला 1.5 लाख रुपये. एवढा प्रचंड पैसा भरायचा, आपण ऍडमिशन तिथं घ्यायची आणि आपली मुलं तिथं ज्यांचा बेस कच्चा अशी टाकायची आणि आयुष्यात अपेक्षा भंग होतो. हेच वय आहे, हेच येत आहे 5वी, 6वी, 7वी, 8वी की जिथं मुलांचा बेस व्हायला पाहिजे. बेस जर नसेल तर पुढे शिक्षणात मुलं टिकणार नाहीत. तुम्ही सगळ्यांनी, आपण सर्वांनी चांगला निर्णय घेतला की एका चांगल्या शाळेत आपण इथं विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेतलेलं आहे. का मी पवार सरांचा सुद्धा आभार मानेन, खोत सरांचा सुद्धा आभार मानेन की तुम्ही चांगलं संकुल मुलांना घडवण्याचं चांगलं व्यासपीठ इथं निर्माण करून दिलेलं आहे. मी सगळ्या पालकांच्या वतीनं तुमचे आभार मानतो. आणि आपण एकाच क्षेत्रात काम करतोय म्हणून मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. मला काय तुमचा 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेणार नाही. असा एक 5वीचा वर्ग असतो, 5वी-6वीचा वर्ग असतो. आणि त्या 5वी-6वीच्या वर्गाला बरेचसे शिक्षक असतात. प्रत्येक विषयाला वेगळा शिक्षक असतो. त्यांचे एक शिक्षक असतात, ते खूप 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 मुलांच्या आवडीचे असतात. आणि ते शिक्षक मुलांना एवढे आवडायचे की मुलं त्यांच्यासाठी काय करायला तयार असतात. ते आवडण्याचं कारण याचं असतं की ते शिक्षक कधी काही शिकवत नसतात. आणि त्यांच्यात तासाला आले की कसं झालं, आज काय गाण्याच्या भेंडा, उद्या काय गावाच्या नावाच्या भेंडा, आज काय ग्राउंडवर खेळायला जायचं, तुम्ही खेळा असं. आणि एक दिवशी ते शाळेत अचानक शिक्षणाधिकारी येतात. आता शिक्षणाधिकारी तिथे तपासणीला आल्यानंतर मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये जातात. चहा पाणी नमस्कार चमत्कार झाल्यानंतर ते मुख्याध्यापकाला म्हणतात की मला तुमच्या शाळेच्या शिक्षणाचा स्तर बघायचा आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना काय शिक्षण देताय हे मला बघायचं आहे. मला एखाद्या वर्गावर घेऊन जाणार. कुठल्या वर्गावर जायचं तर ते म्हणजे मग 7वीच्या वर्गावर जातो. आणि त्याच शिक्षकांचा क्लास चालू असतो. विद्यार्थी वर्गात बसलेले असतात, गंमत जम्मत करत आणि गुरुजी आपल्या खुर्चीवर बसलेले असतात. मुख्य शिक्षणाधिकारी जातात, ओळख करून दिली जाते मुलांची. आणि मग ते शिक्षणाधिकारी मुख्याध्यापकाला म्हणतात की तुम्ही तुमच्या केबिन मध्ये जाऊन काम करा, मी जाऊन विद्यार्थ्यांशी बोलतो. मग शिक्षणाधिकारी विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख परत करून देतात की बाळा मी शिक्षणाधिकारी आहे, मी तुमच्याशी गप्पा मारायला आलोय. तेवढ्यात गुरुजी म्हणतात
साहेब तुम्ही मुलांशी गप्पा मारा, मी पण जातो. शिक्षणाधिकारी म्हणतात नको, तुमचा वर्ग तुम्ही थांबलं पाहिजे. आणि मुलांना प्रश्न विचारतात की बाळांनो काल गुरुजींनी तुम्हाला काय शिकवलं. आता पोरं काय सांगाय, पोरं एकामेकाला बघून खाली मान मारून बसली. शिक्षकांना विचारलं तर गुरुजी तुम्ही काय शिकवलं, तर गुरुजी तर काय सांगतात, त्यांनी काही शिकवले नसते पण त्यांना आठवते ते सांगतात की सर मी सीता स्वयंवर शिकवला. सीता स्वयंवर एक धडा असतो. मग सीता स्वयंवर शिकवलं तर ते शिक्षणाधिकारी मुलांना म्हणतात ठीक आहे बाबा तुम्हाला काल सीता स्वयंवर शिकवलाय तर मला सांगा शिवधनुष्य कोणी मोडलं. आता मुलांना काहीच माहित नसतं शिवधनुष्य कोणी मोडलं, काय त्यांना शिकवलेलंच नसते. पोरं काय करतात, एकामेकाकडे बघायची, खाली बघायची, गुरुजींच्याकडे बघायची, परत खाली बघायची, साहेबांना बघायची, परत खाली बघायची. साहेबांना एका क्षणी असं वाटतं की अरे मी अनोळखी आहे, मी नवीन आहे, मी साहेब आहे, म्हणून मुलं घाबरतात की काय. मग ते परत मुलांना कॉन्फिडन्स देते, बाळांनो चुकलं तर चुकू द्या, तुमचं चुकलं तर चुकू द्या, पण बोलायला शिका. शेवटच्या बेंचवरचे पोरगा असा हात करायचं नसतं आणि त्याचा हात बोट वर गेलं की मागणं गुरुजी त्याला शिकाय. साहेबांचं असं लक्ष येतं की पोरगा हात वर करायला लागला पण गुरुजी त्याला दमटवताय. साहेब म्हणतात गुरुजी काय झाले, सांगायचं झालं ते चुकल काय, 5वी 7वी पोरग त्याचं काय, सांग रे बाळा उभा राहा, तुझं नाव काय. पोरग म्हणतो साहेब माझं नाव गंड्या आणि मी 4 दिवस झाले शाळेत आलेला नाही. शाळेत काय बी मोडतोड झाली की माझ्याच नाव घालतात, आईची आणा आपण काय मोडलेलं नाही. साहेबांना जसं तुम्हाला हसू आलं तसं साहेबांना पण हसू आलं. साहेब हसत हसत गुरुजींना म्हणतात अहो गुरुजी पोरग काय सांगतात, गुरुजी लय भारी म्हणतात, अहो लय काय त्याचं पोरग असेल. साहेबाच्या चेहऱ्यावरच्या हास्य एका क्षणात मावळलं, काय बोलले ना तडक निघून मुख्याध्यापकांनी गेले. म्हणजे हा काय शिक्षणाचा स्तर आहे. 7वीच्या विद्यार्थ्याला विचारलं शिवधनुष्य कोणी म्हणतो तर पोरग म्हणतात माझं नाव घालतात. गुरुजींना तर माहित पाहिजे की गुरुजी म्हणतात पोरग जागावर त्यानं मोडलं असेल. मुख्याध्यापक म्हणतात असू द्या साहेब जास्त चिंता करू नका, मी फक्त वर्गात जाऊन छडी घेऊन उभा राहू द्या, सगळी पोरं कबूल करतात नाही बघा मी मोडलं म्हणून. मग यांना प्रचंड राग येतो. शिक्षण सभापतीकडे झेडपीत जातात की साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये शाळेमध्ये शिक्षणाचा स्तर खूप खालावला. एका शाळेत अशी घटना घडली, 7वीच्या पोराला विचारलं शिवधनुष्य कोणी म्हणतात तर पोरग म्हणते माझ्या नाव घालतात, गुरुजी म्हणतात पोरगा आगाव, मुख्याध्यापक म्हणतात सगळे कबूल करतात नुसती छडी घेऊन जाऊ द्या. तर ते शिक्षण सभापती म्हणतात येणाऱ्या 15 तारखेला जनरल मीटिंग आहे, टेंडर काढून दुरुस्त करून घेऊ, हाय काय नाही काय. यांना काय करायचंच मार्ग नाही. मग शिक्षण मंत्र्याकडे तक्रार घेऊन जातात की आपल्या राज्यात शिक्षणाचा स्तर खालावलाय. एका शाळेत अशी घटना घडली तर शिक्षण मंत्री त्यांना व्यवस्थित मध्ये साहेब कशा टेन्शन घेताय, मागल्या तांदूळ घोटाळ्यात माझं नाव आहे, ह्यात फक्त माझं नाव घेऊ नका, तुमच्या लेवलला भेटून घ्या. त्यांना एवढा वाटतं घेतो की घरी येतात, घरी डोक्याला हात लावून बसतात, बायको येते विचारते काय तब्येत बरोबर नाही का, नाही मला दररोज चहा दे. मग ती बायको चहा करून आणून देते तरी ह्याच्या डोक्यात हात निघत नाही, नाराज होऊन बसले असतात. साहेब म्हणजे काय झालं तुम्ही एवढं काय नाराज आहे, काय झाले ऑफिसमध्ये काय झालं. अगं असं नाही ग, एका शाळेत एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारला शिवधनुष्य कोणी मोडलं तर पोरग म्हणतात माझ्या नाव घालतात, गुरुजी म्हणतात त्यानंच मोडलं असेल, मुख्याध्यापक म्हणतात नुसती छडी घेऊन जाऊ दे, सभापती म्हणतात टेंडर काढा, मंत्री म्हणते माझं नाव घेऊन जा. तुला काय माहिती का शिवधनुष्य कोणी मोडलं. बायको म्हणते तुमची कायमची बोगाय मोडतो आपण करायची दुसऱ्या नाव काढायचं. हा विषय हसण्याचा नाही, आपल्या शिक्षण संस्थेचं शिवधनुष्य मोडलेलं आहे. शिकणाऱ्यापासून शिकवण्यापर्यंत कोणालाच माहित नाही काय शिकवायचंय का शिकायचंय. पण या मोडलेलं शिक्षण व्यवस्थित आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये सगळं आहे, फक्त 2 गोष्टी नाहीत, एक एज्युकेशन नाही, दुसरी सिस्टम नाही, आणि त्याला एक उत्तर म्हणजे तुमचं माऊली पब्लिक स्कूल. मी आतापर्यंत आता आमचे गणेश डेप्युटी सरपंच बसलो होतो की पवार सरांची चर्चा झाली होती. या संस्थेला एक अतिशय डिवोटेड पर्सन मिळाला, अतिशय समर्पक भावनेनं. पवार सर तुम्ही विद्यार्थ्यांशी पालकांशी बोलताय अतिशय समर्पक भावनेनं, आणि ही तुमची समर्पक भावना ही पिढी घडवणार आहे. तुमच्या स्टाफची खोत सरांची माऊली पब्लिक स्कूलची जी काही समर्पक भावना शिक्षणाच्या बाबतीत आहे. मी आताच्या ऍडमिशनच्या बाबतीत खोत सरांना कोल्हापूरमध्ये जाऊन भेटलो. सर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्याचा वडील त्याला शिकवतोय. तुम्ही माझे बंधू भगिनी ते बसलाय, सेंट्रिंगवर काम करणारा एखादा व्यक्ती 40, 50, 60 हजार वर्षाची फी कशी भरेल.
तरी सुद्धा त्याने धाडस केलेलं आहे. आम्ही चौथ्यांदा इथं आलेला आहे, पण मला खात्री आहे जसं आमचा अथर्व घडणार आहे तशी तुमची आपली सगळ्यांची पोरं इथं घडणार आहे. फक्त विश्वास ठेवा, पेशन्स ठेवा आणि इथं थांबा. मी बराच वेळ जर तुमचा वेळ घेतलाय, मला इथं बोलण्याची संधी दिली. माऊली पब्लिक स्कूल, पवार सर, खोत सर या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.